शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष ने हिंगनघाट में कार्यकारी अभियंता विद्युत बोर्ड के कार्यालय तक मोर्चा निकाल के जनता के विभिन्न मांगों को लेकर विरोध प्रदर्शन और धरने दिए। इस अवसर पर बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित थे। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी की ओर से हिंगनघाट में महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्ड द्वारा प्रीपेड मीटर नहीं लगाने चाहिए, 12,000 रुपए का अतिरिक्त शुल्क रद्द किया जाए, बिजली कर्मचारियों को रोजगार से वंचित न किया जाए, बिजली दर वृद्धि, विभिन्न मुद्दों को लेकर बिजली विभाग हिंगनघाट के कार्यकारी अभियंता कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन और धरना दिया गया। इस संबंध में कार्यकारी अभियंता हेमंत पावड़े को ज्ञापन दिया गया। इस वक्त पूर्व नगर सेवक तालुका प्रमुख सतीश धोबे, पूर्व नगर सेवक मनीष देवड़े, बालू अनासानी के नेतृत्व में शिवसेना के पदाधिकारी और कार्यकर्ता इस विरोध प्रदर्शन में शामिल हुए थे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज हिंगणघाट येथील विद्युत विभागावर धडक मोर्चा करण्यात आला आणि ठिय्या आंदोलन सुरू आहे। जनतेचे जे प्रीपेड मीटर असो किंवा ज्या विद्युत विभागाच्या संदर्भात ज्या मागण्या असो त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून धडक मोर्चा काढण्यात आला आहे। धडक मोर्चा जो आहे विद्युत विभागाच्या अगदी समोर जो आहे धडकला आहे आणि ठिय्या आंदोलनाला पण सुरुवात केली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता या धडक मोर्चाने विद्युत विभागाच्या ज्या गेट समोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। एकूणच आपण जेव्हा इथे आलो जनतेच्या प्रश्नासाठी एकूणच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरला असंच म्हणावं लागेल। हिंगणघाट येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळावर जनतेच्या विविध प्रश्नासाठी आज शिवसेनेने ठिय्या आंदोलन जे आहे विद्युत विभागासमोर सुरू केलं आहे। आपण शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नंतर आज आपण आंदोलनाला सुरुवात केली आहे तर ठिय्या आंदोलन काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्यानं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांवर जे स्मार्ट मीटर लावून 12,000 ते 13,000 रुपये जे भूदंड बसवणार आहे त्याचा निषेध आहे। त्या लोकांकडनं हे पैसे घेऊ नये। त्याच्यावर दुसरं एक आहे अजून का जे यांच्याकडे कॉन्ट्रॅक्टरमध्ये जे काम करते जे रीडिंग घेतात किंवा बिलिंग करतात अशा लोकांच्या रोजगारावरही मोठा आळा येणार आहे। त्यांनाही नोकरीतून काढण्याची भूमिका ह्या महाराष्ट्र राज्याची आहे। त्याच्या विरोधात आम्ही जनसामान्य माणसाच्या लोकांच्या हितासाठी शिवसेना अग्रसर आहे आणि त्यांच्यासाठी आंदोलन करत आहे। मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय भूमिका आहे समोर? मान्य पूर्ण नाही झालं सेनेच्या स्टाईलनं करेल। एकूणच आपण हिंगणघाटच्या विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर आलो। कार्यालयासमोर तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता शिवसेनेने जे आहे धडक दिली आहे आणि आंदोलनाला सुरुवात केली आहे। एकूणच ही आंदोलनाला सुरुवात केली आहे। विद्युत विभागाकडून ज्या मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी जे त्यांच्याकडून करण्यात येत आहे। NBC न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येरोरकर की रिपोर्ट।